ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी मुंबई आणि एमएमआर मधल्या सर्व महिला वर्गासाठी आहे। उद्यापासून महिलांना लोकलने प्रवास करता येणार आहे असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। महिलांच्या लोकल प्रवासाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। मात्र आता यावर रेल्वेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, कारण राज्य सरकारने जरी रेल्वे बोर्डाला महिला प्रवाशांसाठी परवानगी दिलेली असली तरी आता निर्णय रेल्वे बोर्डाच्या हातात आहे असं रेल्वेने म्हटलंय। त्यामुळे उद्यापासून महिलांना लोकल प्रवास करता येणार का याबद्दल संभ्रमावस्था कायम। अक्षय भाटकर आपल्याला ताजी माहिती देतील। अक्षय, यामध्ये आता स्पष्टता अजूनही आलेली दिसत नाहीये आणि उद्यापासून थेट परवानगी असं राज्य सरकार म्हणतंय, काय अपडेट्स आहेत? अश्विन, आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे। दोन्ही म्हणजे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्हीकडच्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे की उद्यापासून महिलांना रेल्वे प्रवासाला मुभा नसेल, कारण की रेल्वे बोर्डाचा निर्णय इतक्या लवकर येणं अपेक्षित नाहीये। त्यामुळे उद्यापासून जर महिला सर्वसामान्य ज्या महिला आहेत, ज्या अत्यावश्यक सेवेत आहेत, त्या जर स्टेशनवर गेल्या तर त्यांना प्रवासाची मुभा नसेल, कारण की अतिरिक्त या ज्या महिला प्रवासी आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त रेल्वे चालवावे लागतील, अतिरिक्त सुविधा द्याव्या लागतील आणि त्या सगळ्यासाठी एक वेळ लागेल। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त पत्र हे राज्य सरकारला पाठवलेले आहे आणि त्या पत्रात या सगळ्या गोष्टी ज्या त्या नमूद केलेल्या आहेत। त्याच्यामुळे उद्यापासून महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा राज्य सरकारने जरी दिली असली तर ती देखील एक विनंती आहे रेल्वेकडे केलेली आणि रेल्वे बोर्ड याच्यावर निर्णय घेणार आहे। त्यामुळे उद्यापासून लगेच प्रवासाला मुभा मिळेल असं नाहीये, तर ज्यावेळी रेल्वे बोर्ड आपला निर्णय जाहीर करेल, ज्यावेळी मध्य आणि पश्चिम रेल्वे आपला निर्णय जाहीर करेल त्याच वेळी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने लोकलमध्ये महिलांना प्रवेश मिळणार आहे। तोपर्यंत हा प्रवेश मिळणार नाहीये। अश्विन, धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल।